हॅलो, वेलकम टू रीडर्स डायस. आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण एका सुंदर विषयावर गप्पा मारणार आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे पुस्तकं. ऑब्व्हियसली आपण दुसऱ्या कुठल्या विषयावर गप्पा मारतच नाही. रीडर्स डायसला तुम्ही इंस्टाग्रामवर गेलात काय आणि यूट्यूबवर आलात काय, इथे तुम्हाला फक्त पुस्तकांची अशी भरमसाठ माहिती बघायला मिळते. ठीक आहे, आजपर्यंत काय केलं ना मी की ज्या ज्या पुस्तकांना मी वाचलेलं आहे आणि मला ती खूप आवडलेली आहेत त्यांच्याबद्दल मी भरमसाठ बडबड केलेली आहे. ठीक आहे, पण आता मला असं वाटतं की अशा माझ्या या छोट्याशा लायब्ररीमध्ये अशी काही पुस्तकं आहेत की ज्यांच्याविषयी मी बोललेलीच नाही आहे, कारण की ती पुस्तकं मी अशी अर्धवट वाचून सोडलेली आहेत. और काही पुस्तकांचं माझं वाचन महिन्यापासून चालत आलं आहे. सो येस, आजचा आपला विषय आहे अर्धवट वाचून सोडलेली पुस्तकं. त्याआधी तुम्ही रीडर्स डायसला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे सुंदर छान पुस्तकांचे कोरे करकरीत व्हिडिओज तुमच्यापर्यंत यावे यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक डिस्क्लेमर द्यायचं आहे की ही जी अर्धवट वाचून सोडलेली पुस्तकं ज्यांच्याबद्दल मी आज बोलणार आहे याचा असा कुठेही असा अर्थ नाही आहे की ही पुस्तकं खराब आहेत, वाईट आहेत किंवा वाचण्यालायक नाही आहेत. असं कधीच कुठलंच पुस्तक नसतं. इट्स जस्ट दॅट की म्हणजे मला या पुस्तकांपासून काहीतरी वेगळं एक्सपेक्टेड होतं आणि या पुस्तकांना कोणीतरी वेगळी वाचक मे बी एक्सपेक्टेड होती. इट्स लाईक दॅट रिलेशनशिप की ते जे जमून आलं नाही ना, आमचा बस असा योग आला नाही अशी ही पुस्तकं आहेत. सो माझ्या अर्धवट वाचून सोडलेल्या पुस्तकांच्या लिस्टवरून तुम्ही तुमची रीडिंग चॉईस बनवू नका. इनफॅक्ट जस्ट तुम्ही असं या पुस्तकांना जस्ट गिव्ह इट अ ट्राय म्हणा आणि जमलं तर ही पुस्तकं तुम्ही सुद्धा वाचा. सर्वात पहिलं पुस्तक आहे द आर्ट ऑफ वॉर. हे खूप फेमस पुस्तक आहे. याच्यामध्ये यू कॅन सी की अजूनही माझं बुकमार्क हे ठेवलेलं आहे, हे बुकमार्क, आणि याच्या अजूनही पेज नंबर 154 पर्यंतच मी पोचले होते. या पुस्तकाविषयी बोलण्याआधी मी तुम्हाला सांगेन की मी हे पुस्तक का वाचायला घेतलं होतं. तर महाभारतामध्ये श्रीकृष्णाचं एक खूप छान सुंदर सेंटेन्स मी ऐकलं होतं की जर माणसाला म्हणजे माणसाचं आयुष्य ना हे एक युद्धच आहे आणि त्या युद्धात पार्टिसिपेट करायचं का नाही वगैरे हा निर्णय आपला असतो, पण तो निर्णय घेताना आपलं मन हे युद्धभूमी नसलं पाहिजे, आपलं मन आधी शांत असलं पाहिजे. आणि ते कोट मला एवढं आवडलं होतं श्रीकृष्णाचं की त्याच्यामुळे मला असं वाटलं की यार हे पुस्तक ना मी वाचायला पाहिजे, द आर्ट ऑफ वॉर. बिकॉज जर आपली पूर्ण लाईफ जर युद्ध असेल, ठीक आहे, आणि याच्यामध्ये प्रत्येक निर्णय घेताना जर आपल्याला असं वाटत असेल की यार माझ्यावरती खूप मोठं संकट ओढवलंय की काय, प्रत्येक सिच्युएशनला प्रॉब्लेम आहे या अँगलने जर मी बघायला चालू केलं तर मग म्हणजे आय रिअली नीड टू वर्क ऑन माय सेल्फ या विचारशैलीतून मी हे पुस्तक वाचायला चालू केलं होतं, द आर्ट ऑफ वॉर. पण मध्ये असं वाटलं की यार हे ना मला असं रिलेट नव्हतं होत किंवा याच्यामध्ये इवन दो इट इज अ व्हेरी फेमस पुस्तक तरी मला असं वाटलं की माझी तेवढी अजून अंडरस्टँडिंग नाही डेव्हलप झाली की मी ह्या पुस्तकाविषयी म्हणजे असं समजून घेऊ शकते असं नाही वाटलं. मग त्याच्यामुळे मी हे पुस्तक अर्धवट सोडलं. बट यू कॅन गिव्ह इट अ ट्राय. आणि जर तुम्ही वाचत असेल तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हे कसं वाटलं तुम्हाला. सेकंड पुस्तक आहे द स्ट्रेंथ इन आवर स्कार्स. आय होप तुम्हाला दिसेल. हे नसेल दिसलं तर मी अजून एकदा नाव सांगते, द स्ट्रेंथ इन आवर स्कार्स. तर हे तुम्ही बघाल की असं एकदम कॅरी करायला छोटंसं सिम्पल पुस्तक आहे. म्हणून मी एका ठिकाणी फ्लाईटने जात होते तेव्हा बॅगमध्ये टाकलं होतं पुस्तक की चला आपल्याला बऱ्याच ठिकाणी फ्लाईट अटेंड करायला जाताना वाट बघावी लागते, मग त्या वाट बघण्याच्या टाईमचा सुयोग्य वापर करावा यासाठी मी हे पुस्तक घेतलं होतं. आणि याच्यामध्ये असे ना छान एकदम सिंगल पेजवरती असे कोट्स होते जे मला स्टार्टिंगला आवडले होते. पण जसं मी हे पुस्तक वाचत गेले ना मला असं लक्षात आलं की हे पुस्तक मेनली त्या लोकांनी वाचलं पाहिजे की ज्यांचा म्हणजे कुठला तरी सिरियस ब्रेकअप झालेला आहे, अशा खूप लॉंग लास्टिंग रिलेशनमधून ते बाहेर पडलेले आहेत आणि टू हील देम हे पुस्तक त्यासाठी. म्हणून तुम्ही बघाल की याचं नाव पण आहे द स्ट्रेंथ इन आवर स्कार्स. पण मला वाचताना असं वाटलं की यार आय एम नॉट द राईट पर्सन फॉर इट. उगा आयुष्यात सगळं चांगलं चाललं कशाला क्वेश्चन करू, म्हणून मग मी हे पुस्तक अर्धवट सोडून दिलं. आणि मी हे कॉन्शियसली हे पुस्तक अर्धवट सोडून दिलं कारण असं होतं की जेव्हा मी अशी कुठलीही पुस्तकं वाचायला चालू करते ना आय स्टार्ट क्वेश्चनिंग थिंग्स अराउंड मी. नको, हे माझ्यासाठी नाही आहे, म्हणून मी हे पुस्तक सोडून दिलं. बट जर तुमचा कुठला सिरियस ब्रेकअप झाला असेल, तुम्हाला मूव्ह ऑन करणं अवघड जात असेल, और तुम्हाला रिलेशनशिप्सचे काही ट्रॉमा बसले असतील तर गो फॉर दिस बुक, द स्ट्रेंथ इन आवर स्कार्स.
नेक्स्ट पुस्तक आहे मंतरलेले दिवस. हे ग. दी. माडगूळकर यांची आत्मकथा आहे, आत्मचरित्र पण त्याला तुम्ही म्हणू शकता. हे पुस्तक मी यासाठी वाचायला घेतलं होतं कारण मला असं वाटलं होतं की यार म्हणजे जे आपले जुने लेखक होऊन गेले आहेत ना, मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. म्हणजे वि. स. खांडेकर आणि वपू काळे सोडले तर मला कोणीच जास्त जुने मराठीत साहित्यातले लेखक माहीत नाहीत. आणि लाज वाटत होती मला हे सांगायची, आता नाही वाटत आहे कारण आता मी खूप सारी पुस्तकं वाचते. म्हणून मी हे पुस्तक वाचायला घेतलं होतं. म्हटलं चला माडगूळकर यांच्यापासून आपण सुरू करूया. परंतु काय झालं की मला असं लक्षात आलं की इट्स नॉट अबाउट जुन्या काळातले लेखक, इट्स अबाउट की त्या गोष्टींना अशा कंटेम्पररी नाहीत वाटत, की आपल्या काळाशी मिळत्या जुळत्या त्या गोष्टी नसतील वाटत ना, तर ते मला बोर होतं. आणि फॉर सम रिझन हे पुस्तक माझ्याकडून अर्धवट सुटलेलं. पण हे पुस्तक खूप लोकांनी वाचलेलं आणि त्याच्यात तुम्हाला मागे प्रतिक्रिया सुद्धा वाचायला मिळतील. सो तुमच्याकडे घरात असेल तर प्लीज हे पुस्तक वाचा आणि वाचून मला सांगा की कसं वाटलं ते. ओके. पुढचं पुस्तक आहे मनोज बोरगावकर यांचं नदिष्ट. तर या पुस्तकाचं ना हे समोरचं कव्हर पेज मला खूप आवडलं होतं. म्हणलं चला आपण लेट्स गिव्ह इट अ ट्राय. तर ही ॲक्च्युली सरांची कादंबरी आहे, मनोज सरांची. आणि या पुस्तकातलं ना हे कोट मी वाचलं होतं. ते वाचल्यामुळे मी ही कादंबरी विकत घ्यायचं ठरवलं होतं. वेन यू डू थिंग्स फ्रॉम युअर सोल यू फील अ रिव्हर मुव्हिंग इन यू अ जॉय. किती सुंदर आहे हे. रुमीचं कोट आहे असं यांनी लिहिलेलं आहे. आणि मला आता एक्झॅक्टली नाही आठवत की मी ही कादंबरी का मध्येच सोडली. आय थिंक मला थोडीशी जड गेली असेल बिकॉज मी खूप अशी छोटे छोटे पुस्तकं वाचते यार. तर त्याच्यामुळे हे पुस्तक काय वाचण्याचा आणि पुढे पूर्ण करायचा काही योग आला नाही. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे बळी, अंजली दासखेडेकर यांचा. आता मी हा व्हिडिओ शूट करते तेव्हा तर या पुस्तकाचं वाचन अजून चालू आहे. पण मला ना हे थोडंसं बोर होतंय. आय मीन लाईक मी इथे बघा तुम्ही बुकमार्क लावलेलं आहे इथे 113 पेज नंबरपर्यंत मी आहे. आणि मला या पुस्तकामध्ये अजून तरी म्हणजे बळीचं कुठे ना संबंध अजून आलाच नाही आहे. मे बी पुढे असेल बळीचा संबंध, पण मी बळीबद्दल वाचायला मिळेल यासाठी हे पुस्तक वाचायला घेतलं होतं. पण अजूनही मला ते वाचायला मिळालं नाही, त्याच्यामुळे मला ते बोर होतंय. सुरुवातीला हिरण्यकश्यपू, त्याच्यानंतर प्रल्हाद या सगळ्यांबद्दल वाचायला मजा आली होती. आणि मला एक गोष्ट एवढी भारी वाटली होती की आजच्या आपल्या जनरेशनमध्ये पॅरेंट्स वर्सेस चिल्ड्रन याच्यामध्ये ना करिअर खूप मोठा विषय असतो. की आईवडिलांना वाटत असते की आपल्या पोरांनी हे करिअर परसिव्ह करावं आणि मुलांचं असते की त्यांच्या चॉईसेस वेगळे असतात. सो हे जे डिफरन्सेस असतात आईवडील आणि मुलांमधले, ज्याला आपण जनरेशनल गॅप पण म्हणू शकतो, त्याच्यामुळे कम्युनिकेशन गॅप पण पडतो. तर हे जे आहेत ना डिफरन्सेस फिलॉसॉफीजला घेऊन, हे प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू याच्या दोघांमध्ये सुद्धा होते. आणि ते जेव्हा वाचले ना मी, तेव्हा मला असं वाटलं की ये तो मतलब सदियों से चलता आ रहा है. सो अजून तरी मला याच्यामध्ये बळीबद्दल काही वाचायला नाही मिळाले. आय डोंट नो मी हे पुस्तक कंप्लीट करणार आहे की नाही, पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही वाचा आणि कसं वाटलं मला कळवा. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स. हे तर म्हणजे एकदम मोटिवेशनल कॅटेगरीमधलं पुस्तक आहे. या पुस्तकाच्या मध्ये पण तुम्ही बघाल एक माझं बोर्डिंग पास मी ठेवलेलं आहे. हे पुस्तक छान आहे बरं का, म्हणजे असं खूप खराब आहे म्हणून मी वाचायचं सोडलं असं नाही. इथे एक बुकमार्क पण सोडलेलं आहे. तर वेन एव्हर यू हॅव एनी प्रॉब्लेम इन युअर लाईफ आणि तुम्हाला जर खूप लो वाटत असेल तर समजून घ्यायचं की आपण नको त्या गोष्टींवरती फोकस करतोय. आणि त्या सिच्युएशनमध्ये फोकस ऑन व्हॉट मॅटर सारखी पुस्तकं कामाला येतात. तर मी हे वाचलेलं अर्धवट सोडले का तर नाही, मी हे माझ्या गरजेनुसार वाचत असते. वेन एव्हर आय फील लो, जेव्हा मला असं वाटतं की मी थोडी कन्फ्यूज आहे, तेव्हा मी हे पुस्तक वाचायला घेते. आणि अशी पुस्तकं मला असं वाटतं ना की आपण संपवली नाही पाहिजेत. जशी गरज पडेल तशी रिक्वायरमेंटनुसार अशी पुस्तकं वाचली पाहिजेत. त्यानंतर सेकंड लास्ट पुस्तक आहे महाभारता अनरॅव्हल्ड. याचं मराठी अनुवाद पण आहे. लेखिका आहेत अमी गणात्र. तुम्हाला या माहीत असतील, यांचे खूप सारे पॉडकास्ट पण आहेत आणि ते पॉडकास्ट मी बघितलेले पण आहेत. तर मला ना ॲक्च्युली महाभारताचं भयंकर वेड आहे. म्हणजे एवढी क्युरिओसिटी आहे ना मला प्रत्येक कॅरेक्टरबद्दल, प्रत्येक सिच्युएशनबद्दल, की मला कितीही महाभारताबद्दल वाचलं ना तरी माझं मनच भरत नाही. मला असं वाटतं की यार सेम स्टोरी आहे, सेम कॅरेक्टर्स आहेत, परंतु मे बी कुठं ना कुठं तरी जीवनाचं सार त्याच्यामध्ये लपलेलं आहे आणि ते मला जाणून घ्यायचे. आणि त्या उत्सुकतेमुळे, त्या क्युरिओसिटीमुळे मी अशी पुस्तकं वाचायला घेत असते. पण यार हे पुस्तक खूप मोठं आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये ना म्हणजे मी का वाचायला घेतलं होतं, काहीतरी मला काहीतरी नवीन कळेल महाभारताबद्दल म्हणून घेतलं होतं. आणि याच्यामध्ये आहे, ठीक आहे, स्टोरी टेलिंग पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही बघाल तर हे पुस्तक खूप छान आहे. आणि याच्यामध्ये ॲक्च्युली जर त्याचं म्हणजे सबटायटल मी तुम्हाला सांगते, लेसर नोन फॅसेट्स ऑफ अ वेल नोन हिस्ट्री. यांनी ही वेल नोन हिस्ट्री असं
म्हणले, याला कुठेच त्यांनी मायथॉलॉजी वगैरे असं काही म्हणलेलं नाही आहे किंवा पौराणिक कथा असं कुठेच नाही म्हणलेलं आहे, हिस्ट्री आहे असं म्हणलेलं आहे त्यांनी. सो त्याच्यामुळे याच्या सोर्सेसला क्वेश्चन करायचं तर म्हणजे प्रश्नच नाही. व्यासांचं महाभारत समोर ठेवूनच हे लेखिकेने लिहिलेलं आहे. पण मला काय झालं ना, मला इंटरेस्ट कमी जास्त होत गेला याच्यामध्ये. थोडंफार वाचलं, इथे पण बघाल तुम्ही की बुकमार्क मी असं सोडलेलं आहे. तर हे पुस्तक मला आठवतं मी 2024 मध्ये वाचायला चालू केलं होतं. काही महिने वाचलं, परत सोडून दिलं. 25 मध्ये मी जानेवारीमध्ये वाचायला चालू केलं होतं आणि परत 2-3 महिने ब्रेक घेतला आणि आता ऑगस्टमध्ये वाचायला चालू केलं होतं आणि आता परत ब्रेक पडलाय. सो आय डोंट नो हे कधी परत पूर्ण वाचून होणार आहे. बट आय मस्ट से यू शुड गिव्ह इट अ ट्राय. जेव्हा मी हे पुस्तक वाचलं ना, मी खूप एन्जॉय केलंय हे वाचणं, कारण की कौरव पांडव, त्याच्यानंतर द्रौपदी, कुंती या सगळ्यांविषयी ना तुमच्या मनात जे जे प्रश्न असतील ना, आय एम शुअर हे पुस्तक तुम्ही त्याची उत्तरं देऊ शकता. आता मला नाही माहिती या पुस्तकाविषयी मी बोललं पाहिजे का नाही, बट स्टील इट्स द वर्ड पॉवर मेड इझी. आता तुम्ही म्हणाल हे काय पुस्तक आहे का, हे काय नॉवेल आहे का, तर मी माझं इंग्लिश सुधारवण्यासाठी हे पुस्तक वाचायला चालू केलं होतं. याच्यामध्ये खूप छान छान अशा असाइनमेंट्स वगैरे आहेत, ज्याच्यामुळे तुमची इंग्लिश वोकॅब्युलरी तर इम्प्रूव्ह होईल, त्यासोबतच तुमचं ग्रामर, कम्युनिकेशन स्किलसुद्धा इम्प्रूव्ह होईल. पण अगेन पुस्तक खूप मोठं आहे, सो माझ्याने काही हे पण पुस्तक वाचलं गेलं नाही. बट मी हे अगेन गरज पडेल तसं मी हे पुस्तक वाचत असते. आणि याच्यातनं अशा हे जोड्या लावा, गाळलेल्या जागा भरा, अशा ॲक्टिव्हिटीज मस्त आहेत आणि थोडंफार त्यांनी फिलॉसॉफिकल टच पण दिलेला आहे. सो ही आहेत पुस्तकं जी मी अर्धवट वाचून सोडलेली आहेत, यू कॅन से. आणि प्रत्येक पुस्तक वाचताना मला मी असं कधी प्लॅन नव्हतं केलं की हे पुस्तक मी अर्धवटच वाचेन वगैरे. इट्स जस्ट द सिच्युएशन. जसं मी म्हणलं ना की आमचा ना योग उजळून नव्हता आला. तर ते अरेंज मॅरेजमध्ये असतं ना की पोरगी खूप पसंत पडलेली असते, पण ना काहीतरी खटकतं कुठेतरी, म्हणून मग नंतर त्यांचं जुळून येत नाही. पण नंतर ते बघायच्या कार्यक्रमात जुळून, म्हणजे लांबून का होईना पण तेच स्थळ परत येतं आणि मग नंतर त्याच मुलाशी किंवा त्याच मुलीशी लग्न होऊन जातं. तसंच आय होप या पुस्तकांच्या बाबतीत होईल. अजून एक पुस्तक राहिलं राव, मुरागामी याचं आहे मेन विदाउट वुमेन. हे पण पुस्तक मी वाचायला चालू केले. सध्या हे अर्धवटच आहे असं म्हणेल मी. आय होप जोपर्यंत हा व्हिडिओ अपलोड होईल तोपर्यंत हे पुस्तक माझं वाचून होईल. तर मला सांगा आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. दरवेळेस मी वाचलेल्या पुस्तकांविषयी बडबड करण्यापेक्षा मी आज विचार केला की अर्धवट वाचून सोडलेल्या पुस्तकांविषयी पण माणसाने बडबड केली पाहिजे, सो दॅट तुम्हाला असं लक्षात येईल की सगळी पुस्तकं मी वाचत नाही. बिलकुल नाही, सगळी पुस्तकं सगळ्यांसाठी नसतात आणि माझ्यासाठी तर बिलकुलच नसतात. मला असं वाटतं की लाईफ इज टू शॉर्ट यार टू रीड सो मेनी बुक्स. तुम्ही त्यापेक्षा एक काम करा, प्रॉपर रिव्ह्यूज घ्या पुस्तकांचे. त्यासाठी गुगलवरती बघा, रीडर्स डायरीजवरती पण तुम्ही बघू शकता की आपण छान छान पुस्तकांचे रिव्ह्यूज देत असतो. आणि तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठली पुस्तकं म्हणजे सूट होतात, वाचायला जमतात, तुमच्या आवडीचे विषय काय असतात. आणि मग जर तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला अशी अर्धवट वाचलेल्या पुस्तकांची तुमची लिस्ट तयार होणारच नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुमच्या बेस्ट फ्रेंड्ससोबत, ज्यांच्यासोबत तुम्ही पुस्तकं शेअर करता, त्यांच्यासोबत हा व्हिडिओसुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला नेक्स्ट कुठल्या टॉपिकवरती आपला यूट्यूबवर व्हिडिओ हवा आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.